प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग सुपरहिट दाखवलेला आहे. इकडे प्रियाने जो अर्जुन सालीला मारण्याचा प्लॅन केलेला आहे, तर अर्जुन सालीने मृत्यूशी 2 हात करून प्रियाचे 12 वाजवलेले आहेत आणि प्रियाचा प्लॅन पूर्णपणे मोडून त्यांनी प्रियाला उद्ध्वस्त केलेला आहे. इकडे प्रियाने नागराज आणि महिपत या दोघांची मदत घेत अर्जुन सालीला मारण्याचा प्लॅन तर बनवलेला आहे, पण आता प्रिया या प्लॅनमध्ये मात्र स्वतःच पुरती फसलेली आहे, पूर्णपणे अडकलेली आहे. अर्जुन सालीने आता असं काही केलेलं आहे की प्रियाची चारी बाजूनी कोंडी करून ठेवलेली आहे आणि अर्जुन सालीचा अपघात हा दुसरा तिसरा कोणी नाही तर प्रियानेच नागराज महिपतच्या मदतीने घडून आणला होता. हे अर्जुन सालीने सगळ्यांच्या समोर पुराव्यासकट सिद्ध केलेलं आहे. आता हा सगळा प्रकार नेमका कसा घडला, काय घडलं, हे सगळं काही आपण आजच्या भागात पाहूयात. पण तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे अर्जुन सालीने प्रियाचा नेकलेस सगळ्यांसमोर आणल्यामुळे प्रिया आता अलर्ट झालेली आहे. म्हणजे प्रियाला कळलंय की अर्जुन सालीला कळलं की मी सॅम्पल बदललेला आहे, त्यामुळे आता काही झालं तरी DNA रिपोर्ट्स हे खरेच येणार आणि ते अर्जुन सालीच्या हाती मिळणार याची मात्र आता प्रियाला पूर्णपणे खात्री झालेली आहे. आणि प्रियालाच आता असं झालेलं आहे की काही झालं तरी ते रिपोर्ट्स अर्जुन सालीच्या हाती लागताच कामा नये. आणि प्रियाने ठरवले काही झालं इव्हन अर्जुन सालीला संपवायची वेळ आली ना तरीही चालेल, पण मी ते रिपोर्ट्स मात्र त्यांच्या हाती लागू देणारच नाही. आणि त्यासाठी आता प्रियाने ठरवलंय की नागराज आणि महिपतची मदत घ्यायची. आता इथे नागराज आणि महिपत जेव्हा प्रिया त्यांना भेटायला जाते तेव्हा इथे नागराज आणि महिपत म्हणतो की काय झालं, ही चिचुंद्री आता इथे कशाला आलेली आहे. त्यावर प्रिया म्हणते की मी तुम्हाला सोडवण्यासाठीच इथे आलेली आहे. प्रियाच्या ह्या म्हणण्यावर नागराज हसतो आणि म्हणतो तू आम्हाला सोडवणार? 1 महिन्यापूर्वी तुम्हाला म्हणाली होतीस की 1 महिन्याच्या आत मी तुम्हाला बाहेर काढून टाकवेन. आता महिना संपत आला ग, अजूनही तू काहीही प्रयत्न केले नाहीस, तुला साधा एक वकील मिळाला नाहीये, तू मला इथून बाहेर कशी काय काढणार आहेस? प्रिया म्हणते की ते तुम्ही माझ्यावरती सोडा, मला वकील मिळाला नसला तरी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मी तुम्हाला इथून बाहेर काढू शकते. आता प्रियाने नागराज आणि महिपतला बाहेर काढण्याचा वेगळाच प्लॅन तयार केलेला आहे. तिथे असलेले जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या मदतीने प्रिया नागराज आणि महिपतला तिथून पळून जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण प्रियाने त्यांच्यासमोर एक अट ठेवली आहे की मी तुम्हाला इथून बाहेर काढेन, पण त्यासाठी माझी एक अट आहे, तुम्हाला मला मदत करावी लागेल. महिपत म्हणतो ही तर माझ्यापेक्षा पण पुढची पोचलेली निघाली. प्रिया म्हणते की मी तुम्हाला खात्री देते की मी तुम्हाला इथून बाहेर काढेन, फक्त माझी एक मदत करायची आहे. अर्जुन साली आता DNA टेस्टपर्यंत पोहोचलेत आणि मला त्यांच्या हाती ते रिपोर्ट्स लागू द्यायचे नाही आहेत आणि त्यासाठी मला अर्जुन सालीचा कायमचा काटा काढायचा आहे. अर्जुन सालीचा जर कायमचा काटा काढला तर तुम्हाला सुद्धा इथून बाहेर पडणं सोपं होईल आणि अर्जुन साली नावाची बॅट तुमच्याही पाठीमागून कायमची निघून जाईल. आता प्रियाचं हे बोलणं खरं तर नागराजला पटत नसतं, पण महिपत या सगळ्यासाठी तयार होतो, कारण महिपतला काही झालं तरी इथून बाहेर पडायचं असतं त्याच्या लेकीसाठी. महिपत म्हणत असतो की काही झालं तरी मला माझ्या लेकीसाठी इथून बाहेर पडायचंच आहे आणि त्याच्यामुळे तो आता प्रियाचं चॅलेंज एक्सेप्ट करतो. प्रियाला म्हणतो की तुला काय मदत हवी आहे, तुला हवी ती मदत मी करायला तयार आहे. प्रिया म्हणते की माझ्याकडे तुमच्यासारखी मॅनपॉवर नाही आहे, मला तुमच्याकडून मॅनपॉवर आणि पैसेसुद्धा लागणार आहेत, कारण मी आता पैसे ते अरेंज करू शकणार नाही आहे, बाकी सगळं मी मॅनेज करते. महिपत म्हणतो आत्ता दिले, साक्षीला जाऊन भेट आणि हवे तेवढे पैसे घे, पण मला लवकरात लवकर इथून बाहेर काढायचं. इथे आता नागराज म्हणत असतं की महिपत तुझं डोकं बिक्कं फिरलंय का, ही पोरगी हिने जर हे सगळं कांड केला आणि जर अंगाशी आला ना तर सगळं पुन्हा तुझ्या अंगलट येईल आणि ही स्वतःचं अंग त्यातून बाहेर काढून घेईल. प्रिया म्हणते तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का, मी बोलते ना मी तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणार, सरळ तर सरळ नाही तर वाकड्या मार्गाने का होईना पण मी तुम्हाला बाहेर काढणार. आता ह्या सगळ्यासाठी महिपत हा तयार झालेलाच असतो, कारण ॲट एनी कॉस्ट त्याला तिथून बाहेर पडायचंच असतं. महिपत म्हणतो की मी तुला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण मला इथून बाहेर काढलं तर. प्रिया म्हणते की 2 दिवसात तुम्ही इथून बाहेर पडलेले असाल, पण मला आत्ता काही पैशांची गरज आहे, मला पैसे हवे आहेत. त्यावर महिपत म्हणतो की साक्षीकडून जाऊन बिनधास्त पैसे घे. इकडे आता अर्जुन आणि सायली त्यांचं बाकीचं जे काही इन्व्हेस्टिगेशन बाकी आहे त्यासाठी ते दोघंसुद्धा बाहेर चालले आहेत आणि प्रियाचं त्या दोघांवर लक्ष जातं. प्रिया म्हणते की ह्या सायलीचा पाय भाजला आहे तरीसुद्धा तिचं घराबाहेर पडणं थांबत नाही आहे, पण पडा, आज तुम्ही जे घराबाहेर पडणार आहेत ते शेवटचे, कारण प्रियाने सायली आणि अर्जुनच्या विरोधात खूप मोठा कट केलेला आहे. तिने आता अर्जुन आणि सायलीला मारण्यासाठी सुपारी दिलेली आहे आणि याची मात्र आता अर्जुन सायलीला भणकसुद्धा नसते. आणि अर्जुन सायली आता ज्या वेळेला घराच्या बाहेर निघून जातात आणि त्याच वेळेला अर्जुन आणि सायलीच्या गाडीचा भीषण अपघात होतो.
आता इथे प्रियाचा प्लॅन तर सक्सेसफुल झालेला आहे. अर्जुन सायलीच्या गाडीचा अपघात झालाय. अर्जुन सायली हे दोघं सुद्धा आता इकडे बेशुद्ध अवस्थेत गाडीत पडलेले असतात. तर इकडे ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर आलेली असते की सुप्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार आणि त्यांची पत्नी सायली सुभेदार या दोघांचा सुद्धा भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि ज्या वेळेला मात्र आता इथे प्रतिमा, रविराज ही सगळेजण ही न्यूज पाहतात, ते सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. ही न्यूज ऐकून आता प्रतिमा, कल्पना सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरलेली आहे. प्रतिमा आणि कल्पना आता जोरातच ओरडतात आणि म्हणतात की अर्जुन सायलीचा अपघात नाही, असं होऊ शकत नाही. प्रतिमाने तर अगदी रडण्याचा टाहू फोडलेला असतो. आता इथे घरामध्ये सगळं वातावरण बिथरलेलं असतं. रविराज म्हणत असतात की असं कसं होऊ शकतं, ही न्यूज खरी असू शकत नाही, ही न्यूज खोटी आहे. मी एक काम करतो, मी आताच्या आता मी सायली आणि अर्जुनला फोन करतो. आता इथे रविराज सायली आणि अर्जुनला फोन करत असतात, पण दोघांचे सुद्धा फोन लागत नसतात. आता सगळेजण प्रचंड घाबरलेले आहेत. एकीकडे टीव्हीवर येणाऱ्या सततच्या बातम्या याच्यामुळे आता सगळेजण घाबरलेत. प्रिया म्हणते की झालं, माझं काम पूर्ण झालं. अर्जुन सायली टाटा बाय बाय. आता तुम्ही मी खोटी तन्वी असल्याचं तुम्ही कधीच सिद्ध करू शकत नाही आणि मला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. आता इथे प्रिया खूप आनंदात असते आणि त्याच वेळेला ती सगळ्यांचं सांत्वन सुद्धा घालत असते की आई बाबा तुम्ही सावरा स्वतःला, खूप वाईट झालं हे सगळं चालू असतं. आणि त्याच वेळेला मात्र अर्जुन सायलीने घरामध्ये जबरदस्त अशी एंट्री घेतलेली आहे. तर अर्जुन सायलीची ही झालेली एंट्री बघून मात्र प्रिया घाबरलेली आहे. प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. प्रिया म्हणते की अर्जुन सायली दोघं पण जिवंत आहेत आणि हे इथे आले असं कसं होऊ शकतं? त्यांचा तर अपघात झाला होता आणि ते अपघातात गेले सुद्धा होते, मग हे इथे कसे आले? अर्जुन सायली आतमध्ये येतात तर प्रतिमा आणि कल्पना दोघी सुद्धा ह्या दोघांना बघून खुश होतात आणि अर्जुन सायलीला जाऊन मिठीच मारतात. प्रतिमा म्हणते की अर्जुन सायली हे सगळं काय आहे आणि हे बातमीमध्ये दाखवलं ते सगळं काय होतं? सायली म्हणते की बातमीमध्ये जे दाखवलं ते खरंच होतं, पण सगळ्या गोष्टी खऱ्या नाही आहेत. आमचा अपघात झाला, आमच्या गाडीला भीषण अपघात झाला, पण आम्हा दोघांना सुद्धा काहीच नाही झालं. देवी आईच्या कृपेने आम्हाला काहीच नाही झालं. आता हे सगळं बघून सगळ्यांना खूप आनंद झाला की अर्जुन सायली दोघं सुद्धा सुखरूप घरी आलेले आहेत. आता सगळेजण आतमध्ये जातात तेव्हा सायली प्रियाला म्हणते की प्रिया थांब. प्रिया म्हणते की हां सायली काय झालं? सायली म्हणते की प्रिया, आज जो आमचा काही अपघात झाला त्यामागे कोणाचा हात आहे हे आम्हाला कळलं नाही आहे असं समजू नकोस. आज जे काही झालं ते सगळं तू केलंस हे आम्हाला अगदी बरोबर माहिती आहे. तुला जर वाटत असेल की तू ह्या सगळ्या गोष्टी काही लपून छपून करतेस, पण तसं काहीच नाही आहे. हा अपघात तू घडून आणलायस आणि हे येत्या 24 तासामध्ये मी सिद्ध करून दाखवेलच. आणि येत्या 24 तासामध्ये तुझा खोटा चेहरासुद्धा मी सगळ्यांसमोर फाडून टाकणार आहे. तू खोटी तन्वी आहेस हे आम्हाला माहीत नाही असं समजू नकोस. ते आम्ही कधी सिद्ध केलं आहे. आणि आता फक्त तू 24 तास मोज. ह्या 24 तासाच्या आत तू ह्या घराच्या बाहेर असशील आणि तुझा खोटारडेपणा, खोटी तन्वी असल्याचं सत्य मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आता सायलीने ते प्रियाला खुलेआम एक चॅलेंज केलं आहे की येत्या 24 तासात तुझा खोटा ती सगळ्यांसमोर आणणार आहे. पण आता सायली आणि अर्जुन प्रियाचा खोटा सगळ्यांच्या समोर आणायच्या आधी प्रियाने आणखीन एक नवीन कटकारस्थान केलेलं आहे. ते म्हणजे शांताबाईंचा प्रियाने खून करून त्यांची डेड बॉडी तिने अर्जुनच्या गाडीमध्ये ठेवलेली आहे आणि तो आळ आता अर्जुनवरती येणार आहे. तर आता ह्या सगळ्याला अर्जुन सायली कसे सामोरे जातात आणि त्यानंतर प्रियाचा खोटा सगळ्यांसमोर कसं आणतात हे सगळं काही आपल्याला येत्या पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या.